आमच्या सुरज स्वामीने सांगितलं की माणसाच्या जीवनातील गुरु अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. खरंच आहे. गुरु ज्या मानवी जीवनामध्ये गुरु नाही, ज्याला गुरुची प्राप्ती झाली नाही, गुरुचा सहवास मिळाला नाही, किंबहुना गुरुच भेटला नाही, तर त्या माणसाच्या जीवनाला निरर्थक मानलेले आहे. या प्रवासाला काय सांगितलेले? निरर्थक प्रवास. नदीचं उदाहरण फार सुंदर दिलं त्याने. खरंय, नदीचं पात्र मोठं आहे, नदी मोठी आहे, पण नदीत जर पाणीच नसेल तर त्या नदीला अर्थ आहे का? आपल्याला स्नान करायचं असेल तर पाणी असणाऱ्या नदीत आपण स्नान करतो का बिगर पाणी असणाऱ्या नदीत जातो? बिगर पाण्याच्या नदीत काय, सगळे गोटीच आहेत. नदी पवित्र आहे, नदी मोठी आहे, पात्र मोठं आहे, पण पाण्याविना निरर्थक आहे. तसंच मानवी जीवनाचा प्रवास आहे. मानवी जीवनामध्ये योग्य त्याला दिशादर्शक, त्याला मार्गदर्शक जर नसेल तर माणसाच्या जीवनाचा प्रवासही हा निरर्थक आहे. हा प्रगतीच्या मार्गावर जाण्याऐवजी हा विनाशाच्या मार्गावर जातो, अधोगतीच्या मार्गावर जातो. मग माणसाच्या जीवनामध्ये मार्ग दाखवणाऱ्याची गरज आहे. मानवी जीवनातील टर्निंग पॉइंट म्हणजे गुरु आहे. जिथून आपली खऱ्या अर्थाने आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात होते त्याला गुरु असंच म्हणतात. गुरु मिळाल्यानंतरच होते की नाही? मला सांगा, आपण शिवभक्तांच्या कुळात जन्माला आलेलो आहोत, बरोबर आहे? आपल्यामध्ये गुरुची प्राप्ती केव्हा आहे? आपल्याला गुरु केव्हा संस्कार देतात? कानात मंत्र केव्हा देतात? शास्त्र काय आहे? प्रमाण काय आहे? का केव्हा? जेव्हा आपल्या मनात आलं तेव्हा? त्याला काहीतरी नियमावली आहे की नाही? वयाच्या 8व्या वर्षी सद्गुरू आपल्याला शिवदीक्षा संस्कार देऊन आपल्या कानात मंत्र देतात आणि आपल्या हाताला धरून मार्ग दाखवतात. कशाचा? अध्यात्माचा, परमार्थाचा, परमपदाचा. ज्या ध्येयासाठी, ज्या लक्ष्यासाठी या ठिकाणी हा जन्म मिळाला त्या ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग, रस्ता दाखवतात. गुरु अत्यंत